नमस्कार मित्रो, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल योजनावाल्यावर. तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आणि जे पशुपालन करतात त्यांच्यासाठी सोन्याची संधी आलेली आहे, सुवर्ण संधी आलेली आहे. या योजनेअंतर्गत जे आहे शेतकरी आणि पशुपालकांना दुधाळू म्हशी आणि गाईचं वाटप केलं जातं. सोबतच शेळी आणि मेंढ्या पालनासाठी सुद्धा तुम्हाला यामध्ये एक योजना आलेली आहे. कुक्कुट तुम्हाला यामध्ये योजना आलेली आहे. जे जनावरांसाठी जो चारा वगैरे असतो त्यासाठी TMR मशीन वगैरे असते ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर कडबा कुट्टी मशीन, प्रजनन योजना, कालवड पारडी पोषण योजना, यासोबतच जे बैलजोडी आहे बैलजोडी घेण्यासाठी तुम्हाला अनुदान मिळणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. सोबतच या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे या योजनेची पूर्ण माहिती देणार आहोत. तर जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन करण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र 2047ची नीव या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याद्वारे ठेवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जे आहे एक प्रकारचा उद्योग देणार आहे, ज्यामध्ये जे दुष्काळग्रस्त किंवा ज्यांची कमाई फक्त शेतीच्याच भरोशावर आहे त्यांना आता गाय किंवा बकरी किंवा कुक्कुटपालन या व्यवसायाकडे वळवलं जाणार आहे आणि त्यांना आर्थिक स्थिरता म्हणजे महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांच्या खात्यांमध्ये इतके पैसे असलेच पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर पैशाचा दबाव राहणार नाही. हा या योजनेच्या मागचा पूर्ण मुख्य उद्देश आहे. तर आता ही योजना कशी काम करते याचं तुम्हाला मी सविस्तरपणे माहिती सांगतो. तर बघा, पारंपरिक ज्या आपली शेती जे नॉर्मल शेती आहे नियमित पद्धतीने जर आपण बघितलं पारंपरिक पद्धतीनं तर ते आपली जी शेती नॉर्मल आहे, परंतु यामध्ये आता टेक्नॉलॉजी प्लस AIचा वापर करण्यात येईल, ज्यामध्ये शाश्वत आणि आर्थिक समृद्धी शेतकऱ्यांना मिळणार. ज्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर, शेड, त्यानंतर ड्रोननं फवारणी, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर मिळेल. शेतीमध्ये जे फवारा वगैरे राहील ते तुम्ही आता ड्रोनच्याद्वारे करण्यात येईल. कुक्कुटपालन करू शकता, शेळीपालन करू शकता, आणि त्यानंतर मेंढीपालनसुद्धा तुम्ही यामध्ये करू शकता. आणि जे तुम्हाला दुधारू म्हणजे गाय आणि म्हैस आहे त्या दुधारू तुम्हाला देण्यात येईल, जेणेकरून तुम्ही दुधाचं उत्पादन करून सुद्धा जे आहे पैसे मिळवू शकता. यासाठी जी ही योजना जी आहे राबवली जात आहे आणि या योजनेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये या 2026च्या आर्थिक बजेटनुसार झालेली आहे. तर यामध्ये कोणते कोणते व्यवसाय तुम्हाला मिळतील एका छत्राखाली या योजनेचा पशुधन उद्योजकतामध्ये राहणार आहे, ज्यामध्ये सगळ्यात आधी येते दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसायामध्ये तुम्हाला काय मिळेल तर तुम्हाला यामध्ये गाय आणि म्हशीसुद्धा मिळणार आहे. किती गाय किती म्हैस कशा मिळेल याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. त्यानंतर प्रजनन, ज्यामध्ये जसं 2 गाय असतील तर 2 गायच्या 4 गाया, 4 गायच्या 8 गाया, किंवा जर तुमच्याकडे बकऱ्या असेल तर बकऱ्याचं जे ते कसं होईल 2ची 4 4ची 8, आणि त्याच्यातून तुम्ही सविस्तर पैसे कसे कमवू शकता ते या योजनेअंतर्गत तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला त्याचा पूर्ण मूलभूत पाया दिला जाईल. त्यानंतर चारा विकासमध्ये तुम्हाला एक TRX टोटल राशन मशीन असते, ती सुद्धा तुम्हाला शासनातर्फे देण्यात येणार आहे, जेणेकरून जे गाय वगैरे आहे जे म्हशी वगैरे आहे त्यांना जे पौष्टिक चारा मिळेल आणि तुमचा दुधाचा जो व्यवसाय आहे त्याच्या दुधाची जी क्षमता आहे ती वाढेल. त्यानंतर कुक्कुटपालन, जे शेतकरी त्यांच्याकडे शेती आहे त्यांनी शेड टाकून कुक्कुटपालन सुरू करण्याचा उद्देश करू इच्छित आहे, तर त्यांच्यासाठी कुक्कुटपालनसुद्धा या योजनेमध्ये जोडण्यात आलेली आहे. त्यानंतर इतर पूरक योजना त्यासुद्धा आहे, ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे गोटपालन, ज्याला तुम्ही बकरी पालन किंवा मेंढी पालन म्हणता, ते सुद्धा या योजनेमध्ये जे आहे शामिल आहे. तर या सगळ्या योजना सविस्तरपणे एकाच योजनेमध्ये जोडून त्याला पशुधन उद्योजकता असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि यामधील जे शेतकरी अर्ज करतील त्यांना यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेता येतो सहज पद्धतीने. त्यानंतर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो दुधाळ जनावर गटवाटप. तर यामध्ये काय राहते तर बघा, यामध्ये जे शेती आहे किंवा ज्यांच्याकडे शेती नाही ते सुद्धा अर्ज करू शकतात. असं नाही की तुमच्याकडे शेतीच असली पाहिजे, भूमिहीन जर असेल तरीही तुम्हाला जे आहे हे मिळेल, पण तुमच्याजवळ गाय म्हशी जे तुम्ही त्याच्यामधला तुमच्याजवळ अनुभव असला पाहिजे, एक्सपिरियन्स असला पाहिजे. यामध्ये तुम्हाला एक जनावर म्हणजे फक्त एक गाय किंवा एक म्हैस मिळणार, जमिनीची अट नाही. त्यानंतर 2 जनावराचा गट, ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 1 एकर स्वतःची जमीन किंवा भाड्याच्या पट्ट्यातील जमीन असली पाहिजे. 1 एकर कमीत कमी तुमची किंवा तुम्हाला जे आहे भाडेपट्टी करावं लागेल त्याचंवाला, आणि ते तुम्हाला कागदपत्र समाविष्ट करावी लागेल. एक विशेष नोंद लक्षात घ्या,
वाटप होणारी जनावरे 1-2 महिन्यापूर्वी व्यापलेली असावीत, ज्यामुळे 3 वर्षाचा विमा समाविष्ट आहे. यामध्ये तुम्हाला जनावराचा विमासुद्धा मिळेल. जर जनावर बिमार झालं, बिमारीमुळे त्याचा मृत्यू, जनावर वारलं, मेलं, तर तुम्हाला या विमा अंतर्गत नवीन जनावर घेण्यासाठी जे हे पैसे मिळेल. त्यानंतर शेंडी मेढी गट वाटप. यामध्ये तुम्हाला पहिल्या गटामध्ये तुम्हाला 5+1 म्हणजे 6चा गट मिळेल. यामध्ये 5 शेळ्या, 1 किंवा मेंढ्या, 5 शेळ्या किंवा 5 मेंढ्या. आता तुम्ही जर शेळी पालन करू शकता तर शेळी करू शकता, किंवा मेंढी पालन करायचं तर मेंढी पालन करू शकता. तर जर तुम्हाला शेळी पालन करायचं तर तुम्हाला 5 शेळ्या मिळेल आणि 1 बोकडा मिळेल. जर तुम्हाला मेंढ्या करायचं आहे तर तुम्हाला 5 मेंढ्या मिळेल आणि 1 मेंढा मिळेल. यासाठी सुद्धा भूमिहीन म्हणजे जमिनीची अट नाही, जर शेतकरी असेल तरी तुम्हाला मिळेल, आणि जर तुम्ही शेतकरी नसेल, तुमच्याकडे जमीन नसेल, वावर नसेल, तरी तुम्हाला या शेळी पालनाचा लाभ घेऊ शकता. दुसरा गट राहील यामध्ये 10+1चा म्हणजे 11चा, ज्यामध्ये तुम्हाला 10 शेळ्या किंवा 10 मेंढ्या मिळेल, सोबतच 1 बोकडा किंवा 1 मेंढा मिळेल. यासाठी सुद्धा कमीत कमी तुमच्याकडे 1 एकर जमीन असणं गरजेचं आहे. खरेदीचे प्राधान्य, एक गोष्ट लक्षात असू द्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महामंडळाच्या प्रक्षेत्रावरून खरेदीला प्राधान्य देण्यात येईल, आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 वर्षाचा विमा समाविष्ट राहील. 3 वर्षामध्ये जर समजून घ्या यापैकी कोणतेही जनावर वारलं म्हणजे मेलं, तर या विम्याच्या अंतर्गत तुम्हाला तिचे पैसे मिळेल, जेणेकरून तुम्ही नवीन मेंढी किंवा शेळी घेऊ शकता. त्यानंतर सुधारित कुक्कुटपालन व्यवसाय. आता कुक्कुटपालन जे व्यवसाय आहे त्याचं तुम्हाला मी सांगतो. यामध्ये 500 सुधारित किंवा देशी पक्षी ज्यांचं वय म्हणजे 16 ते 18 महिन्याच्या वयाच्या तुम्हाला कोंबड्या मिळतील, आणि त्यामध्ये वार्षिक तुम्हाला 180 ते 200 अंडी जे आहे निर्माण होईल, अशा तुम्हाला या कोंबड्या देण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वसमावेशक मदत राहील. केवळ पक्षीच नाही तर शेड उभारणी, म्हणजे जे तुम्हाला कुक्कुटपालनासाठी जे तुम्हाला शेड लागेल ते शेडसुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट बांधण्यास त्यामध्ये तुम्हाला मदत करेल. त्यानंतर 4 महिन्याच्या खाद्यासाठी आर्थिक सहाय्य, कोंबड्यांना खाण्यासाठी जे अनाज वगैरे राहील ते सुद्धा तुम्हाला मिळेल. 4 महिन्यासाठी 4 महिन्याचा जे पूर्ण खाण्याचा जो खर्च आहे तो सरकार देईल. त्यानंतर पाणी अंडी ठेवण्याचे समाविष्ट यामध्ये सामान राहील. जे शेडमध्ये तुमचं जे पाणी वगैरे ठेवायचं राहील, कोंबड्यांना पाणी पाजणं किंवा जे अंडी वगैरे ठेवण्याचं जे शेड वगैरे राहील शेडमध्ये, ते व्यवस्था तुम्हाला सरकारकडून दिल्या जाईल. ठीक आहे. आता अनुदान कोणाला किती मिळेल तर बघा, सर्वसाधारण जे प्रवर्ग आहे त्यांना 50% अनुदान मिळेल. जे ST-SC मधले आहेत त्यांना 75% अनुदान मिळेल. महिला बचत गट नियमानुसार तुम्हाला 50 ते 75%च्या याच्यात मिळेल, आणि यात विशेष आरक्षण देण्यात आलेलं आहे. एक गाय गटासाठी 50% राखीव आहे, तर इतरांसाठी 30% राखीव करण्यात आलेलं आहे. जर तुम्ही दिव्यांग असेल तर नियमानुसार तुम्हाला 50 ते 75% मिळणार. प्रत्येक गटात 5% तुमच्यासाठी दिव्यांगासाठी यामध्ये राखीव करण्यात आलेलं आहे. तर आता त्यानंतर आधुनिक चारा विकास. आता यासाठी डॉक्युमेंट काय लागतील, कागदपत्र कुठे करायचे, अर्ज कुठं करायचा ते सुद्धा आपण सांगणार आहोत. व्हिडिओ मोठा होईल पण तुम्हाला सविस्तर यामध्ये मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर वैरण जे आहे बियाणे 100% अनुदानवर तुम्हाला चारा बियाणे किंवा कोंब पुरवठा, जे कडबा वगैरे कुटार म्हणता तुम्ही, कडब्या वगैरेचं जे राहते त्याच्यासाठी तुम्हाला हे मिळेल. त्यानंतर मिनी TMR मशीन, जे टोटल राशन मशीन म्हणतात त्याला, ते मशीन मिळेल. ते तुमचं काय 300 किलो क्षमतेचं जे आहे राशन असते त्याचं जे कडबा कुटार वगैरे आहे ते मिक्स करून जे तुम्हाला ते मशीन तुम्हाला मिक्स करण्यासाठी तुम्हाला ती मशीन मिळणार. त्यानंतर ते आधुनिक टेक्नॉलॉजी जे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान आहे त्याने कमी पाण्यात चारा उत्पादन होतो. त्या या प्रकारचं ज्याचं आहे ना रॅक आणि ट्रेमध्ये उत्पादन होते, हे तुम्हाला शेडमध्ये करावं लागतं. तर यासाठी तुम्हाला ग्रीन हाऊस उभारावं लागेल. जसं मी तुम्हाला शेड म्हटलं ते ग्रीन हाऊस उभारावं लागेल. तर त्या ग्रीन हाऊस उभारणीसाठी तुम्हाला 70 ते 75% अनुदान शेतकऱ्यांना सरकारद्वारे या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. त्यानंतर कडबा कुट्टी यंत्र, चारा वाया जाऊ नये म्हणून कडबा कुट्टी यंत्र खरेदीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, पशुप्रजनन 100% अनुदानावर आधुनिक तंत्रज्ञानिक हा व्यवसाय राहणार आहे. यामध्ये काय येणार आहे, भ्रूण प्रत्यारोपण आणि लिंग निश्चित वीर्यमात्रा. म्हणजे काय तर बघा, भ्रूण प्रत्यारोपणमध्ये उच्च अनुवांशिक वंशावळीच्या म्हणजे जे उच्च अनुवांशिक वंशावळीचे जनावर राहते त्यांच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जे आहे 100% अनुदान येईल. ज्यामध्ये तुम्हाला प्रत्यारोपण 44,000 रुपयापर्यंतचा जो खर्च राहतो तो तुम्हाला पशुपालकाला केवळ किरकोळ सेवा शुल्क भरावं लागेल, आणि 100% अनुदान जे आहे तुम्हाला यामध्ये शेतकऱ्यांना सरकारद्वारे देण्यात येईल, पशुपालकांना सरकारद्वारे देण्यात येईल. जर तुम्हाला यातलं काही समजलं नाही तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी कमेंटमध्ये तुम्हाला डेडिकेटेड याचा रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यानंतर सेक्स सॉर्टेड सेमेन म्हणजे केवळ मादी वारसांना
कालवड म्हणजे जन्माचे 90% हमी देण्यात येईल. 100% अनुदानावर पुरवठा असेल. केवळ कृत्रिम म्हणजे जे रेशन वगैरे जे राहते, रेतन वगैरे जे राहील ते शेतकऱ्यांना लागू राहील. याच्यामधील जे आहे खूप साऱ्या लोकांना हे पशुप्रजननचं हे समजलेलं नसेल, पण याची जेव्हा तुम्ही माहिती विभागातून घेसाल तर ते तुम्हाला समजेल. त्यानंतर इतर पारक आणि संवर्धन योजना ज्या आहे सगळ्यात महत्त्वाच्या जे तुम्हाला मी सांगितलं होतं, कालवड जोपासना ज्यामध्ये देशी सुरक्षित पारड्याच्या संगोपनासाठी पशुखाद्यावर 50% जे आहे तुम्हाला अनुदान मिळेल आणि ते 28 महिन्यापर्यंत म्हणजे 12 म्हणजे कमीत कमी 2.5 ते 3 वर्षापर्यंतचं तुम्हाला जे आहे कालवड जोपासण्यासाठी तुम्हाला 50% अनुदान म्हणजे मिळेल. ज्यामध्ये तुमचे जे जनावराचे जे छोटे छोटे कालवड आहे त्यांच्या जे खाद्य आहे त्याच्यासाठी तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे. त्यानंतर नर पारडू संगोपन, नर पारडू म्हणजे रेडकू जो असते त्याच्या संगोपनासाठी तुम्हाला प्रति पक्षी 6,000 रुपये अर्थसहाय्य मिळेल. ते तुम्हाला 2 टप्प्यात मिळेल, म्हणजे 3,000 रुपये पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला मिळणार आहे 3,000 रुपये. टोटल असे तुम्हाला या योजनेअंतर्गत 6,000 रुपये मिळतील. त्यानंतर देशी बैल जोडी हे सगळ्यात महत्त्वाचं आणि जे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत, जे गरीब आहेत, जे ट्रॅक्टर वगैरेचा वापर अद्यापही करत नाही, जे प्रॉपर पारंपरिक पद्धतीने शेती करत आहे तशा शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप जास्त महत्त्वाची ठरणार आहे. कारण वाहन हक्कधारक किंवा विशेषतः नोंदणीकृत असलेल्या ऊसतोड कामगारांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी जे आहे बैल जोडी खरेदीवर 50 ते 75% अनुदान महाराष्ट्र सरकार करणार आहे आणि कुठे ना कुठे याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला घेतलाच पाहिजे. तर अर्ज पद्धत वगैरे कशी काय राहणार आहे ती आपण सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत. सध्या तर या अर्ज पद्धत सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेली नाही आहे, पण याची अर्ज पद्धत मुख्यतः MHA-DBT पोर्टलवरूनच होईल. म्हणून MHA-DBT पोर्टलमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने रजिस्ट्रेशन करून ठेवा. जसं तुमचं लॉटरी सिस्टम असते तसंच लॉटरी सिस्टम सारखंच हे राहणार आहे. पण यामध्ये तुमची जी यादी आहे ते पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयातून जाहीर केल्या जाते. त्यामुळे तुम्ही ऑफलाईनसुद्धा अर्ज पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयातून जे तुमचा तालुका झालं किंवा जिल्हास्तरीय झालं तिथून करू शकता. नाहीतर तुम्ही ऑनलाईनसुद्धा यासाठी अर्ज करता येणार आहे. ठीक आहे. तर आता आपण पाहणार आहोत की यासाठी तुम्हाला कागदपत्रे वगैरे कोणती लागतील, काय कसं लागतील. तर सगळ्यात आधी इथे ही तुमच्यासाठी महत्त्वाची योजना आहे ते दुधाळ जनावर गट वाटप योजना. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं गाय आणि म्हशीचं वाटप यामध्ये होतो. यामध्ये तुम्हाला एक दुधाळ गाय किंवा 3 वर्षाचा विमा जे आहे म्हशीसाठी मिळते, एक गाय किंवा एक म्हैस मिळते, किंवा 2 दुधाळ गाय किंवा 2 म्हैस मिळेल ज्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा विमा कव्हर राहील. याचे लाभार्थी कोण राहील तर सर्व प्रवर्गातील म्हणजे सगळ्या जातीचे जे आहे शेतकरी पशुपालक यासाठी अर्ज करू शकतात. दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन, अल्पसुधारक, अत्यल्प भूधारक व महिला बचत गटातील सदस्य या दुधारू जनावर वाटप योजनेसाठी जे आहे पात्र असतील. यासाठी सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकातून उतरत्या प्राधान्य क्रमांकाने करण्यात येईल. यामध्ये भूमिहीन, ज्यांच्याकडे शेती नाही आहे त्यांनासुद्धा मिळतील. ही माहिती तुम्हाला मी स्क्रीनवर तुम्हाला दिलेली आहे, ही तुम्ही वाचूसुद्धा शकता. आपण महत्त्वाची जी पात्रता आहे आणि यातून किती पैसे मिळते आपण तेच सांगू, नाही तर व्हिडिओ खूपच जास्त मोठा होईल. ठीक आहे. तर याची पात्रता काय राहील तर बघा, जर तुम्हाला एक म्हैस किंवा एक गाय घ्यायची असेल तर यासाठी तुम्हाला जमीनची काही शक्यता नाही, तुमच्याकडे शेती असो नसो काही फरक पडणार नाही. पण जर तुम्हाला 2 गाई किंवा 2 म्हशीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 1 एकर शेती असली पाहिजे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा निवासी असला पाहिजे. ठीक आहे. आणि 2 वर्षाचा व्यवसायाचा तुमच्याकडं अनुभव असला पाहिजे. ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. त्यानंतर गटाची किंमत काय तर एक गाईस आणि एक म्हैस घेत असेल तर तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंतचा जो आहे विमा 1 लाख रुपये तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळेल. त्यामध्ये तुम्हाला 12,3636 रुपयाचं तुम्हाला विमा मिळेल. म्हणजे टोटल तुम्हाला 1,12,036 रुपये या योजनेअंतर्गत मिळेल जर तुम्हाला एक म्हैस किंवा एक गाय घ्यायची असेल. जर तुम्हाला 2 म्हैस घ्यायची असेल तर तुम्हाला 2,24,000 रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहे. कागदपत्रे यासाठी कोणते कोणते राहतील तर स्वतःच्या नावानं शेतकरी जे अर्जदार आहे त्याच्याकडं एकतर भाडेपट्टा असला पाहिजे, नाही तर त्यांच्याकडं 7/12 उतारा असला पाहिजे. त्यानंतर वनहक्क जमीनधारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्याकडून त्यांच्याकडून प्राप्त असलेलं जे आहे डॉक्युमेंट तुम्हाला इथे सबमिट करावं लागेल. तर हे राहील ज्यांना दुधाळ जनावर पाहिजे असेल या योजनेनंतर. त्यानंतर येते शेळी मेंढी गट वाटप. ठीक आहे. तर यामध्ये काय आहे तर तुम्हाला जसं मी सांगितलं होतं तुम्हाला एकतर 5 शेळ्या मिळेल, नाहीतर 5 मेंढ्या मिळेल, किंवा 10 शेळी मिळेल किंवा 10 मेंढ्या मिळेल. त्यामध्ये तुम्हाला विमासुद्धा इन्क्लूड राहणार आहे. तर यासाठी पात्रता काय राहणार आहे तर सगळ्याच जाती धर्माचे लोक यासाठी अर्ज करू शकतात. भूमिहीन ज्यांच्याकडे शेती नाही आहे त्यांना फक्त 5 शेळ्या आणि 1 जे बोकड मिळेल, किंवा 5 मेंढ्या 1 मेंढा मिळेल. ठीक आहे.
पण ज्यांना 10 शेळ्या किंवा 10 बकऱ्यांसाठी अर्ज करायचा असेल त्यांच्याकडे शेती कमीत कमी 1 एकर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सोबतच तुम्हाला यातून किती पैसे मिळेल म्हणजे आर्थिक सहायता यातून किती केली जाईल. यानंतर येते अंडी देणाऱ्या म्हणजे कुक्कुटपालन. तर कुक्कुटपालनमध्ये काय राहणार आहे, तुम्हाला 16 ते 18 वयाच्या 500 सुधारित कोंबड्या देण्यात येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कुक्कुट पक्षी देणार म्हणजे कोंबड्या देणार आहे, अर्धबंदिस्त पिंजरा देणार आहे, गादी पद्धतीचे तुम्हाला शेड मिळणार आहे, खाद्य जे तुम्हाला मिळणार आहे 4 महिन्याचं तुम्हाला पाणी भांडी वगैरे जे असते पाण्याची, त्यानंतर अंडी ठेवण्यासाठी जे ट्रे वगैरे असतात ते सुद्धा तुम्हाला यामध्ये देण्यात येणार आहे. तर यासाठी अर्जदार जे आहे त्यांच्याकडं भूमिहीनसुद्धा अर्ज करू शकतात किंवा भूधारकसुद्धा अर्ज करू शकतात. महिला बचत गटवालेसुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. यासाठी आर्थिक सहायता वगैरेवर आपण ऑलरेडी डिटेल्डमध्ये माहिती मी तुम्हाला हे माझ्या कम्युनिटी टॅबमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी हे पूर्ण सविस्तर माहिती देऊन देईल आणि याचा योजनेचा GR सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही त्याची पूर्ण माहितीतून हे करू शकता. त्यानंतर चारा उत्पादन कार्यकर, ज्यामध्ये तुम्हाला जे आहे चारा बियाणाचा ठोंबाचा पुरवठा करता येईल, यासाठी तुम्हाला मदत करण्यात येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वतःची जमीन असली पाहिजे, तुमच्याकडे सिंचन सुविधा असली पाहिजे, कमीत कमी 3 ते 4 पशुधन असले पाहिजे आणि शेतकरी समूह गटसुद्धा यासाठी अर्ज करू शकतात. तुमचं महाडीबीटीवर रजिस्ट्रेशन असणं हे खूप जास्त गरजेचं आहे, हे गोष्ट मात्र लक्षात असू द्या. यामध्ये तुम्हाला कमीत कमी 2,000 रुपयाच्या मर्यादेत शेतकरी समूह गट जर असेल तर 5 हेक्टर जमीनवर तुम्हाला 20,000 रुपयाच्या मर्यादेत तुम्हाला मदत मिळेल. जर वैयक्तिक शेतकरी असेल तर त्यांना 100% अनुदान मिळेल. 1 हेक्टरसाठी 4,000 रुपये या पद्धतीने. यासाठी शेतकऱ्याच्या नावावर 7/12 उतारा असला पाहिजे. जर वन हक्कात जमीन जर जात असेल तर तुम्हाला ही माहिती जी आहे जिल्हाधिकाऱ्याकडून तुमची लिहून असली पाहिजे. तुमच्याकडे 3 ते 4 पशु असले पाहिजे आणि नोंदणीकृत प्रमाणपत्र जे शेतकरी समूह गट राहील त्याच्यातील जे अर्जदार शेतकरी राहील त्यांना प्रमाणपत्राची जी आहे गरज राहणार आहे आणि काही या प्रकारचे तुम्हाला इथे हे सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यानंतर हायड्रोफोनिक्स तंत्राद्वारे चारा उत्पादन. तर हे बघा, ही चारा उत्पादन जे आहे तुम्हाला जसं मी सांगितलं होतं ते ग्रीन हाऊस जे तुम्हाला बनवून कमी याच्यात जे ट्रेवर तुम्ही याचंवालं जे आहे उत्पादन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला सांगतो, रॅक फ्रेमसाठी तुम्हाला मिळणार आहे 10,000 रुपये, प्लास्टिक ट्रे 25साठी तुम्हाला मिळणार आहे 4,500 रुपये, पाणी टँक आणि पायपिंगसाठी तुम्हाला 5,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर पंप मीटिंग व सिंचन यंत्रासाठी तुम्हाला जे आहे 5,500 रुपये मिळणार आहे. ग्रीन हाऊससाठी तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहे. इतर उपकरणे साधने स्टोरेजसाठी तुम्हाला 5,000, असे तुम्हाला टोटल 40,000 रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला भूमी वगैरेची जी आहे गरज राहणार नाही. अत्यल्प भूधारक ज्यांच्याजवळ कमी जमीन आहे म्हणजे तुम्ही हा व्यवसाय घरून सुद्धा करू शकता, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. स्वतःच्या मालकीचे किमान 5 मोठे पशुधन, माफ करा, 5 मोठे पशुधन म्हणजे 5 म्हशी म्हणा किंवा 5 गायी म्हणा, 10 शेळ्या किंवा बकऱ्या त्यांच्याकडं असल्या पाहिजे, ही याची महत्त्वाची जी आहे पात्रता आहे. यानंतर मित्र TMR म्हणजे टोटल मिक्स राशन मशीनच्या खरेदीवर तुम्हाला हे मिळणार आहे. हे एक मशीन एक प्रकारची असते ज्यामध्ये चारा जो आहे चांगल्या पद्धतीनं मिक्स होतो आणि जे तुमच्या गाय म्हशी आहे त्यांचं जे दुधाचं प्रमाण जे आहे वाढतं, यासाठी हे आहे. तर यासाठी तुम्हाला काही जास्त नाही, तुमच्याकडं 10 मोठ्या गायी किंवा म्हशी असल्या पाहिजे आणि तुमचं जे शेड आहे कमीत कमी तुमच्याकडं 50 शेड्या आणि 50 मेंढ्या असल्या पाहिजे. आता या उपकरणासाठी तुम्हाला 4,40,000 रुपयाची TMR मशीन असते, यात छोटी आणि मोठीसुद्धा येते, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. यासाठी सगळ्या जातीचे लोक अर्ज करू शकतात, ज्यामध्ये किमान 10 मोठे, जसं मी तुम्हाला सांगितलं 10 मोठ्या गायी असल्या पाहिजे किंवा म्हशी असल्या पाहिजे किंवा बैल असले तरी चालते, ज्यामध्ये 50 शेड्या किंवा मेंढ्या असल्या पाहिजे. दिव्यांग जर असेल तर UDID तुमचं सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि बचत गटातील जर सदस्य अर्ज करत असेल व्यवसायासाठी तर त्यांना हे बचत गटाचं सदस्य प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. यानंतर पशुपालकांना कबाड कुट्टी यंत्र खरेदीसाठी सुद्धा जे आहे अर्ज राहणार आहे. यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे की कमीत कमी 1 एकर भूमिहीन सुद्धा अर्ज करू शकतात, म्हणजे तुमच्याकडे शेती नसली तरी तुम्ही अर्ज करू शकतात. यामध्ये तुम्हाला 30,000 रुपये किमतीचं कडबा कुट्टी यंत्र खरेदीसाठी 100% अनुदान जे आहे दिले जाते. यासाठी कमीत कमी तुमच्याकडे 2 दुधाळ जनावरे असले पाहिजे किंवा 10 शेळ्या किंवा 10 मेंढ्या असल्या पाहिजे. ठीक आहे. UDID कार्ड असलं पाहिजे जर दिव्यांग असेल आणि बचत गटाचं सदस्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे. तर ही काही यासाठी हे तुमचं जे आहे कडबा कुट्टी मशीनसाठी तुम्हाला मिळणार आहे. आता हे पशुप्रजनन जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, गाय आणि म्हशी म्हणजे डिजिटल पद्धतीनं जे आता बैल वगैरे माफ करा,
तुम्हाला बैल वगैरे लावायची तर गरज पडणार नाही. आता तुम्ही नवीन जे भ्रूण प्रत्यारोपण म्हणतात त्याला, त्या पद्धतीनं जे आहे तुम्ही यामध्ये पशुप्रजनन करू शकता. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला जे आहे खर्च वगैरे काही लागणार नाही आहे. खूप कमी जो खर्च असतो, येणारा खर्च 8 ते 9,000 रुपये आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे ना गव्हर्नमेंट म्हणजे माफ करा, त्यामध्ये सुद्धा सरकार तुम्हाला हे मदत देऊन देईल. मित्र माफ करा, मी कधी या प्रकारचा इतका मोठा व्हिडिओ बनवलेला नाही आहे, म्हणून हे बोलताना माझं थोडं अटकत आहे. मी जास्तीत जास्त पद्धतीनं तुम्हाला समजून सांगण्याचा मात्र प्रयत्न नक्कीच करत आहोत. ठीक आहे. यानंतर इतर योजना आहे. आता इतर योजनामध्ये खूप साऱ्या योजना यामध्ये आलेल्या आहे. याचा तुम्ही एक वेळा GR वाचून घ्या. मी जेवढी माहिती माझ्याकडून सांगण्याचा प्रयत्न होते तेवढी सांगितलेली आहे. पण जर होत असेल तर तुम्ही याची जे आहे GR आहे तो GRवरून माहिती वाचण्याचा प्रयत्न करा. GRची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथं क्लिक करा, डाउनलोड करा. GR डाउनलोड झाल्याच्यानंतर तुम्हाला हे सविस्तर तुम्हाला ज्या विभागातली जी माहिती घ्यायची असेल, शेड असो, कुक्कुटपालन असो, मेंढीपालन असो, बकरीपालन असो किंवा दुधाळ पशुसाठी जे गट बनवलेला आहे तो असो, त्याची तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. डॉक्युमेंट कोणती द्यायची आहे, अर्ज पद्धत काय राहणार आहे, ते सगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे. अर्ज पद्धत तर मी तुम्हाला सांगायचं विसरलो की अर्ज पद्धत जी आहे सध्या ऑफलाईन पद्धतीनंच राहील. ऑनलाईनची अजून काही त्यांनी हे सांगितलेलं नाही आहे. ऑफलाईन अर्ज तुम्ही हे पशु विभागाच्या कार्यालयातून करू शकता आणि ऑनलाईन अर्ज हे MHA-DBT पोर्टलवर लवकर सुरू होईल. याबाबत मी एक सविस्तरपणे चांगला व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे. आणि GRमध्ये तुम्हाला मी पूर्ण माहिती याच्यावर मिळून जाईल. GRची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्कीच डाउनलोड करून घ्या.